आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात आतापर्यंतच्या सगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा। विधानसभेच्या 160 जागा जिंकून देण्याची दोघांनी दिली होती गॅरंटी। शरद पवारांचा मोठा दावा। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर दोघांनी भेट घेत दिलेली ऑफर। शरद पवारांचं वक्तव्य। तर त्या दोघांची गाठ आपण राहुल गांधींशी घालून दिली, मात्र आपण यात पडायला नको असा आपला आणि राहुल गांधींचा निर्णय होता। शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवारांच्या दाव्याला आमदार जितेंद्र आव्हाडांचा दुजोरा। विधानसभा निवडणुकीवेळी ऑफर दिल्याचा शरद पवारांनी केला होता दावा। राहुल गांधींच्या आरोपांबाबत सखोल चौकशी व्हावी, आम्हाला निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं। राहुल गांधींनी केलेल्या मतदार यादीच्या आरोपावरून शरद पवारांची प्रतिक्रिया। राहुल गांधींनी पुरावे दाखवले तर मुख्यमंत्र्यांना का मिरच्या झोंबतायत? विजय वडेट्टीवारांची टीका। तुम्ही निवडणूक आयोगासोबत हातमिळवणी केली, वडेट्टीवारांचा आरोप। भाजप आणि निवडणूक आयोगाचं साटलोटा आहे, खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप। निवडणूक आयोग पारदर्शक नाही, वर्षा गायकवाडांची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अजून कोणती आघाडी झालेली नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। तर मुंबईसाठी ठाकरे बंधू स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ असल्याची राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांचं वक्तव्य। तर राज ठाकरेंनी परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतलेली नाही, राऊतांकडून स्पष्ट। महापालिका निवडणुकांबाबत अजून आमची चर्चा झालेली नाही, खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांचं स्पष्टीकरण। वरळीतील शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखाची युवासेना कार्यकारिणी सदस्याविरोधात तक्रार। वरळीतल्या कार्यक्रमात सिद्धेश शिंदेंनी धक्काबुक्की केल्याचा आरोप। संबंधित महिला शाखा प्रमुख महिलेवर केईएममध्ये उपचार सुरू। सिद्धेश शिंदेंना टार्गेट ठेवून आरोप केले, ठाकरे सेनेचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम झालं, अहिर यांचं वक्तव्य। ठेवूयात राज्यभरातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार। वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाणार। खासदार विशाल पाटलांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। सोलापुरातील शरणू हांडेचं अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणामध्ये आणखी 2 संशयितांना अटक। आरोपींची एकूण संख्या 6 वर। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर। अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही, आपली चूक झाली अशा प्रकारे या तरुणाला माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल। गिरीश महाजनांच्या अनेक सीडी प्रफुल्ल लोढांकडे, एकनाथ खडसेंचा मोठा दावा। आपल्याला जोडे मारण्यापेक्षा गिरीश महाजनांना जोडे मारा, खडसेंचं टीकास्त्र। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यासंदर्भात एफआयआर दाखल करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। शेतकऱ्यांच्या भावनांशी कोणीच खेळू नये, बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं। धाराशिव शहरातील पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार, 334 कोटींच्या निधीला मंजुरी। तेरणा आणि रुईभर येथील प्रकल्पातून अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार। राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। मुंबईच्या भाईंदर पश्चिम येथील गांधीनगर झोपडपट्टीचा पत्ता बांगलादेश झोपडपट्टी नावानं नोंद। एफआयआर लिहिताना संबंधित पोलिसांकडून बांगलादेश झोपडपट्टी असा उल्लेख, तर तक्रारदारानं झोपडपट्टीचं नाव सांगितल्याचं पोलिसांची माहिती। मुंबईच्या दादर येथील कबुतरखाना बंद झाल्यानंतर आता गाडीच्या छतावर कबुतरांसाठी खाद्य। कोर्टाच्या निर्णयानंतर कबुतरखाने बंद केले। महापालिकेकडून कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई आहे। वरळी बीडीडी चाळीतील 2 पुनर्विकसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा रहिवाशांना 14 ऑगस्टला मिळणार। माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर इथं हा सोहळा होणार। नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये भाज्यांचे दर घसरले। भाजपाल्याच्या 750 गाड्यांची आवक। बहुतांश भाज्या या 30-40 रुपये किलोनं। टोमॅटो, गवार, शेवग्याचे भाव हे 50 रुपयांपेक्षा जास्त।
यवतमाळच्या पुसदमध्ये मुसळधार पाऊस. अधरपूस प्रकल्पाचे 8 दरवाजे हे 25 सेंटीमीटरनं उघडले. अधरपूस नदीपात्रामध्ये 216 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा. नांदेडमधील हदगावच्या आमणगव्हाण इथं ढगफुटी सदृश्य पाऊस. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. आमणगव्हाण इथं शेंबाळ पिंपरी मार्ग हा देखील बंद झालाय. अकोला शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. वाऱ्यामुळे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मंडप कोसळला. तर गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे तापमानामध्ये देखील वाढ झाली होती. वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. मधुमेहासाठी गोड बातमी. आंबा खाल्ला तरी चालणार. आंबा खाल्ला तरी वाढली नाही मधुमेहींची साखर. दिल्लीच्या फोर्टिसच्या सी डॉक हॉस्पिटलचे 95 जणांवर संशोधन, तर नॅशनल डायबिटीज फाउंडेशनचे 35 रुग्णांवर संशोधन. मुंबईतील मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं रक्षाबंधन. मोबाईल टॉर्च लावून महिलांनी केली ओवाळणी. सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी साजरं करण्यात आलंय रक्षाबंधन. राखी पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रतिमेला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील महिलांनी राखी बांधली. यावेळी कर्जमाफी करून आत्महत्या थांबवा अशी मागणी देखील करण्यात आली. बीडमध्ये सुरेश धस यांनी आदिवासी भगिनींसोबत साजरं केलं रक्षाबंधन. साडी चोळी देऊन बहिणींचा सन्मान केला. तसंच आदिवासी दिनानिमित्त जननायक बिरसा मुंडा एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजनही केलं. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये साजरं केलं रक्षाबंधन. भाऊ आणि बहिणींनी संकटकाळी एकमेकांच्या पाठी उभं राहण्याचं आवाहन केलं. जळगावात गुलाबराव पाटील यांच्या घरी रक्षाबंधन साजरं. बहीण लता पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निवासस्थानी साजरं केलं रक्षाबंधन. अनेक महिला कार्यकर्त्यांनी देखील राखी बांधली. जळगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून तब्बल 55,60,000 रुपयांची फसवणूक. पाचोरा इथल्या हितेश रमेश संघवी आणि पत्नी अर्पिता संघवी असं फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. बारामतीतील विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात. विमान लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती. रामझुला उड्डाणपुलावर 2 स्पेअरमधील अंतर वाढल्यामुळे चिंता. पश्चिम नागपूर आणि पूर्व नागपूर तसंच रेल्वे स्टेशन आणि सीए रोडला जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. मुंबई विमानतळावरून परदेशी प्राण्यांची तस्करी सुरूच. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाला अटक. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात परदेशी प्राणी जप्त. कॅनडामधील कॅफेवरील गोळीबारानंतर मुंबई पोलिसांचा कपिल शर्माशी संपर्क. कपिल शर्माकडून अद्याप पोलिसांमध्ये तक्रार नाही. कोणत्याही गँगस्टरकडून धमकी मिळाली नसल्याची कपिल शर्माची माहिती. नागपुरात उड्डाणपुलासाठी खोदकाम करताना मजुरांना आढळला मानवी हाडांचा सापळा. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी. पुढील तपास सुरू. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये उसाच्या शेतात आढळले 3 महिन्यांचं मृत अवस्थेतील अर्भक. तळंदेणे गावातल्या औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही घटना. पुढील तपास सुरू आहे. 80 वर्षीय वृद्धाला सायबर चोरट्यांकडून 9 कोटी रुपयांचा गंडा. 734 आर्थिक व्यवहारातून केली फसवणूक. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत तरुणीकडून मैत्री करत फसवणूक करण्यात आली. अमरावतीच्या मोर्शीमध्ये उपविभागीय अधिकारी प्रदीप पवारांच्या कारची काच फोडून त्यात ठेवलेली रिव्हॉल्व्हर चोरट्यांनी चोरली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करत तपास सुरू. उर्वरित 100 हेडलाईन्सचा आढावा घेऊयात. तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त राहणार. ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी. कुंभमेळ्याच्या धर्तीवर गर्दीचं नियोजन. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात अनोखा उपक्रम. ज्या व्यक्तीचं नाव इम्तियाज त्याला 500 रुपयांचं पेट्रोल मोफत.
अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. शहरातील महात्मा फुले चौकामध्ये प्रत्येक पक्षाच्या वतीनं मोठी बॅनरबाजी. सोलापुरात नारळी पौर्णिमेनिमित्त कुंचन प्रशाला मैदानावर महर्षी मार्कंडेय महामुनी यांची साकारली भव्य चित्रकृती. अखिल भारत युवजन संगम यांच्याकडून खडी आणि प्लास्टिक पेंटच्या माध्यमामधून साकारण्यात आली चित्रकृती. गडचिरोलीतील अपर पोलीस महासंचालकांच्या हस्ते आदिवासी बांधवांना शिलाई मशीन, धूरमुक्त चुली यासह विविध साहित्यांचं वाटप, तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण. जागतिक आदिवासी दिनानिमित्त भंडाऱ्यामध्ये भव्य रॅलीचं आयोजन. पारंपरिक वेशभूषा करत आदिवासी बांधवांचा रॅलीत सहभाग. आदिवासी तरुणाई गोंडी ढेमशावर थिरकली. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी उद्या हिरवा झेंडा दाखवणार, तर 14 ऑगस्ट पासून रेल्वे सेवा सुरू होणार. तिकिटाची किंमत 1,500 ते 3,000 रुपये असण्याची शक्यता. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला वर्ध्यात थांबा. माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नाला यश. पंतप्रधान मोदी उद्या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार. भारतीय रेल्वेच्या मालवाहू गाडीचा विक्रम. 4.5 किलोमीटर लांबीची रुद्रास्त्र मालवाहू गाडी यशस्वी धावली. रुद्रास्त्र मालवाहू गाडीला 354 वॅगन आणि 7 इंजिन्स 5 तासात पार केलं 200 किलोमीटरचं अंतर. मध्य रेल्वेवरील कल्याण अंबरनाथ बदलापूर दरम्यान रात्रीकालीन ब्लॉक. अंबरनाथ ते कर्जत दरम्यान लोकल सेवा बंद राहणार. शनिवारी रात्री 12:10 ते रविवारी सकाळी 6:55 पर्यंत ब्लॉक असणार. पश्चिम रेल्वेवर रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात येणार. सांताक्रूज ते माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार. शनिवारी रात्री 12 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिजलद पर्याय उपलब्ध होणार. मुंबई, विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग रोरो सेवा गणेश चतुर्थीपूर्वी 2-3 दिवस आधी सुरू करण्याचा महाराष्ट्र सागरी मंडळाचा निर्णय. विधान भवन स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या भूमिगत मार्गाच्या कामाला पुन्हा मुदतवाढ. डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या हालचाली. मध्य रेल्वेवर तिकीट तपासणीसाठी कमतरता असल्यानं त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता तिकीट बुकिंग क्लार्कचा वापर. यासाठी निविदाही जारी. केंद्र सरकारकडून देण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील सबसिडी 2028 पर्यंत वाढवली. पीएम ई ड्राईव्ह स्कीमला 31 मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ. हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करून लोकांच्या कानठळ्या बसवणाऱ्यांना दणका. या प्रकरणी 2024 मध्ये वाहतूक पोलिसांची 21,492 वाहन चालकांवर कारवाई. यंदापासून 4थी-7वीची शिष्यवृत्ती परीक्षा. राज्यातील अनेक शाळांमध्ये बहुतांश शाळा इयत्ता 4थी किंवा 7वी पर्यंतच. त्यामुळे या शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होत नसल्यानं विद्यार्थ्यांना मोठा फटका. 11वी प्रवेशाच्या ओपन टू ऑल या फेरीअंतर्गत प्रवेश घेण्यास सोमवारपर्यंत मुदतवाढ. आता विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घेता येईल. सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ. सोने प्रति तोळा 1,03,420 रुपयांवर. चांदीच्या दरात 1,000 रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलो 1,15,000 रुपयांपर्यंत. सोन्याचा भाव 95,674 रुपये. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.